दत्ताजी डोंगरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। साहेब या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जरूर आपला संघ क्वालिफाय झाला नाही परंतु आजच्या दिवसात सुद्धा आपण उपस्थिती दाखवलंय, हे प्रेम दाखवलंय, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक खूप खूप आभार साहेब। या आपण व्यासपीठावर आणि विजयजी डोके साहेब यांना विनंती आहे की या आपण समालोचनासाठी आपण जाऊ दे ना। सामना चालू होण्याच्या अगोदर या ठिकाणी मात्र कॅश प्राइज एटीएम खुलं केलंय 3 षटकारांसाठी। आदरणीय किशोरजी सोरकादे साहेब यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। षटकारासाठी 3000चं कॅश प्राइज आहे, याची नोंद घ्यायची आहे। आले आले मात्र एटीएम खुलं केलंय। आणि आदरणीय सुक्रे आवटे साहेब यांच्याकडनं सुद्धा 1000 म्हणजे 3 षटकारांसाठी 4000चं कॅश प्राइज आहे, ते अर्थातच सारा 11 संघासाठी। सलग 3 चौकार मारले तरी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही मान्यवरांकडनं। हॅलो हॅलो थँक्यू तुकाराम जवाग सर। अगदी चांगलं मनोरंजन करत असताना चांगली कॉमेंट्री केली गेली आणि धावतं वर्णन देखील ऐकवलं गेलं। तर सामन्याला होती सुरुवात। एका बाजूला शेंडे तात्या 11 आणि दुसऱ्या बाजूला सहारा 11। आपण पाहू शकत सहारा फाउंडेशनचे ओनर अर्थातच किशोरजी सोरकादे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्या दरम्यान त्यांच्या समवेत आमचे अमित इंजिनियर या संघाचे संघमालक सुक्र्याजी आवटे, विजय आगान। आपण तुकाराम वाघ सरांशी संपर्क साधायचा आहे व्यासपीठासमोर। त्या दरम्यान सह्याद्री वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय दत्ताजी डोंगरे साहेब यांचं देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे। आपण पाहू शकाल दुपारच्या सत्रामध्ये पाहुण्यांची मात्र इथे अवघड गर्दी होत असताना सकाळच्या सत्रामध्ये देखील आपले वामनजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित होते। सामन्याला झाली सुरुवात, क्लास दाखवला जातोय। रवी हिरवे कव्हरला बॉल फेकून दिला जातोय, सीमारेषा पार, ओव्हर द रो, 1 बाउन्स चौकार। त्याच दरम्यान आमचे आदरणीय खूप जवळील मित्र आणि आमचे बऱ्याच वर्षानंतर भेट झाली आहे राजूजी हिलम साहेब यांचं देखील व्यासपीठावर सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्याच दरम्यान जर लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राजू हिलम साहेबांकडून। आणि त्याच दरम्यान प्रत्येक षटकारासाठी राजेशजी ड्युटे साहेब महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। आजच्या दिवसात मात्र बक्षिसांचा आपण पाहू शकाल वर्षा होत असताना खेळाडूंवर थोडंसं आमचं देखील लक्ष इकडे तिकडे जाईल, त्यामुळे क्षमा असावी। आम्ही प्रत्येक धावतोवरनं तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नसाल तर क्षमा असावी मित्रांनो, कारण आज बरेचसे पाहुणे येतात। पाहुण्यांना कॅचअप करणं ही पहिले आमच्या काळाची गरज आहे, कारण पाहुणे असतील तरच सामने होतील आणि तरच सर्व काही गोष्टी होतात आणि पाहुण्यांचा सत्कार आदर आणि सन्मान करणं ही आमची काळाची गरज आहे। तर सामन्याकडे वळूया। राहुल हिरवे यावेळेस मैदानामध्ये सलामीला गेलाय आणि काय बॅटिंग करतो। 4 बॉल 8 या आकड्यावर खेळत असताना मैदानात पाहतो सलामीची जोडे राहुल हिरवे आणि बंटी हिरवे ही सलामीची जोडे आपण पाहतोय सारा 11 या संघाकडून। गोलंदाज ट्रॅक गोलंदाज पाहतो P1चा षटक हाताळत असताना सुरेश चिंचवली गावचा हा सुपुत्र यावेळेस शेंडे तात्या 11 संघाकडून खेळत असताना बॉल सोडून दिलाय।
पंच गुरुनाथजी उघडे सर आम्ही सांगत असताना यस इट इज डॉट बॉल आणि ओव्हरची समाप्ती अगदी चांगलं ओव्हर टाकत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 8 धावा चांगली ओव्हर टाकली जाते. त्याच दरम्यान आमचे आदरणीय प्रकाशजी उघडे साहेब पेशाने शिक्षक आहेत तर साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. निश्चितच आज बऱ्याचशा पाहुण्यांचं बऱ्याच नामांकित व्यक्तींचं इथे आगमन होत आहे आणि आमचं जर नजर तुमच्याकडं चुकत असेल नाव घ्यायचं कोणाचं बाकी असेल तर क्षमा असावी. सर्व साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या मोठेपणाने येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. पाहूया पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये सुरेश निरगुडा हा गोलंदाज फक्त 8 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतो शेंडे तात्या 11 या संघाकडनं. दुसरा गोलंदाज ट्रॅकवर पिटूचं षटक हाताळण्यासाठी आलाय सागर कांबळे कारगावचा हा खेळाडू आज मात्र शेंडे तात्या 11 या संघाकडून मात्र खेळत असताना पाहू शकाल दोन्ही संघ मात्र तेवढंच ताकदीचे तुल्यबळ ताकदीचे दोन्ही संघ पाहतोय आपण. दोन्ही संघामध्ये चांगला फलंदाज चांगले गोलंदाज आहेत परंतु आज इथून कोणता संघ मात्र या ट्रॉफीचा हकदार बनतोय पाहूया. सुपर 4 मध्ये कोणता संघ जातोय. आपले 3 संघ तर मिळालेत आता चौथ्या संघाचा मात्र इथे गवस सुरू आहे आणि तो शोध सुरू असताना हे 2 संघ आपल्या समोर आलेत आणि या 2 संघांमधून कोणता संघ सुपर 4 मध्ये येतोय हे पाहायला लागेल. त्यावेळेस बंटी हिरवरचा बॅट मधून लॉंग ऑफ फटका सजवलाय क्षेत्रशाही दूरवरचा प्रवास केलाय आणि चांगला थ्रो देखील आलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. टीम शेंडे तात्या 11 हा संघ प्रथम आपण पाहू शकाल फिल्डिंग करत असताना मॅच मध्ये धावा लावला जातात. 9 आकड्यावर पाहतो पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवर 1 धाव आली आणि आता मात्र स्ट्राईकला आणलं जात आहे राहुल हिरवेला. संघाची रन मशीन आहे. नजर असेल राहुल हिरवेवर सर्व खेळाडूंची प्रेक्षकांची पाहुण्यांची कारण चांगला खेळाडू आहे. पाहू शकाल आपण सारा 11 या संघाकडून बॅटिंग करत असताना लेडिंग एज आवाज आलाय. क्षेत्ररक्षक एसटी रक्षक पाहतोय अनिल शेंडे मैदानात मात्र जल्लोष होत असताना कारण टीम तात्या 11 या संघाला माहिती आहे कारण या विकेटचं महत्व किती आहे आणि राहुल हिरवे अगदी स्वस्तात बाद होत असताना 8 या आकड्यावर. हॅलो नो बॅट्समॅन इंटर झालाय. तारवाडी संघाचा हा खेळाडू यावेळेस सारा 11 या संघाकडून खेळत असताना केशवला पाहतोय. वन डाऊन आलाय आल्या फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे आणि इथे तिसऱ्या 18 मध्ये कॅच ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा इथे धाव चोरली जाते. कॅच ड्रॉप झालं महत्वाची होती कॅच कारण जेव्हा कॅच सुटतायत तेव्हा तो फलंदाजाचा थोडासा कॉन्फिडन्स वाढतोय आणि तो चांगली बॅटिंग करतोय पण तो पवा केशव यावेळेस जीवदान मिळालाय. जणू काही सकाळच्या नाश्त्यामध्ये नशिबाचा नाश्ता करून आलाय की काय. आल्या षटकार दाखवला होता बॉल उडवला होता कॅच ड्रॉप झाला. यावेळेस चांगला बॉल आहे. अगदी पडल्यानंतर केशवला देखील बॅट फिरवण्याला देखील टाइम मिळाला नाहीये. एवढा गोलीच्या वेगाने बॉल अगदी खांद्या जवळून निघून गेलाय. अगदी रफ्तार मध्ये गोलंदाजी केली जाते. पहिला गोलंदाज आला सुरेश त्याने देखील वेगाने गोलंदाजी केली. आता सागर तो देखील वेगावर सारवून गोलंदाजी करतोय. लांब ठेवला आणि हा बॉल देखील डॉट आला.
पाहायला गेलं तर फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात या ओव्हर मध्ये. पिटूचं षटक हे देखील पाहता पाहता समाप्त झालंय. 3 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील घेतली. 11 या आकड्यावर एक गडी बाद टीम सारा 11 संघा पाहू शकाल. चला टीम मीटिंग नकोय अनिल शेंडे, आपल्याला विनंती स्पीडअप घ्या. टीम मीटिंग नकोय. टीम मीटिंग जी काय करायची असेल ते ड्रिंक्स ब्रेक नंतर करा मित्रांनो. प्लीज स्पीडअप घ्या. 12 बॉल आणि 11 धावा धावफलक लावले जातात. 12 बॉलचा खेळ मैदानातून समाप्त झालाय आणि अद्याप पाहायला गेलं तर 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि जम्याची बाजू म्हणजे बंटी हिरवे हा सलामीचा फलंदाज अजूनही क्रीजवर आहे. पाहायला गेलं ना सारा 11 संघाला तर खूप खोलवर टप्प्याची बॅटिंग लाईन पाहायला मिळेल. अजून योगेश आगिवले सारखा फलंदाज येणं बाकी आहे. अजय टोपले येणं बाकी आहे. रवी हिंदोला येणं बाकी आहे. पाहायला गेलं तर बरीच बॅटिंग लाईन मजबूत आहे टीम सारा 11 संघाची. चला स्पीडअप करा. फिल्डिंग लवकर सजवून घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर पाहू शकाल आपण. सुरेशला पाहतोय. कर्णधाराने विश्वास दाखवलाय कारण पहिल्या ओव्हर मध्ये सुरेशने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यात सुरेशवर मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. 5 क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करत असताना आपण पाहू शकाल ग्राउंडच्या चौफर बाजूला सजवले जातात. फायनली खाली ठेवलाय. काहीतरी रणनीती आखली गेली आहे. टीम कर्णधार एस्टनच्या पाठीपातो आपण अनिल शेंडेला. हा बॉल काय स्पीड आहे, भन्नाट वेगाने. बंटीला कळलं देखील नाही, वेळ देखील मिळाला नाही बॅट उचलायला. जणू काही ऑफ यॉर्कर फेकला की काय आणि बॉल आलाय डॉट. चांगली ओव्हर टाकली जाते. कॉन्फिडन्स जेव्हा जेव्हा आपण चांगले बॉल टाकतोय ना डॉट येतात तेव्हा तेव्हा गोलंदाजाला स्वतःवर कॉन्फिडन्स असतो, विश्वास असतोय. पहा मी आधीच म्हटलं होतं की विश्वास होतो आणि त्या विश्वासावर मात्र खरं उतरत असताना सुरेश निरगुडा काय गोलंदाजी करतो. पहिला बॉल पुढे टाकला आणि आता थोडासा लांब ठेवला, उचली दिली आणि डॉट बॉल देखील काढलाय. काय गोलंदाजी होते. शिंदे तात्या 11 अगदी लय मध्ये खेळत असताना हा संघ पाहतो यावेळेला स्कूप केलाय. पाहू शकाल थोडासा झाडू शॉट आणि गॅप मध्ये बॉलला फेकून दिलाय. जमिनीला गुदगुले करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 4 4 चौकार. डीज आहे टोको. बंटी हिरवे बराचसा शांत होता परंतु यावेळेस स्कूप करायचा होता. सुपला शॉट दाखवायच्या नादात बॉल आला. आणखीन एक डॉट. चौकार आला होता. कमबॅक केला गेला. काय गोलंदाजी होते. शिंदे तात्या 11 संघ आधीच मैदानात रणनीती आखून उतरला होता आणि त्या रणनीतीवर मात्र खरं उतरत असताना 15 या आकड्यावर सारा 11 संघ पाहतोय आपण. हा बॉल बॅटवर जाऊन ठोकलाय. शतक सजवला. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. कुठेतरी बॉलवर जायचं होतं. टप्प्याचा वाट पाहायला बॉल येऊ दिला परंतु तोपर्यंत अवधी होता धाव चोरण्याचा आणि धाव चोरली जाते. केशव पुन्हा एकदा फील्ड मध्ये केला जाईल बदल पाहू शकाल. अगदी मैदान पाहतोय आपण. हे धारल गावचं आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ तालुक्याच्या वतीने स्पर्धा आपण पाहू शकता आयोजित केली गेली आहे. काय आयोजन आहे, तेवढंच चांगलं नियोजन. हा बॉल देखील डॉट आलाय. ओव्हरची समाप्ती आणि ओव्हरचा शेवट देखील गोड होत असताना डॉट बॉलने 18 बॉल मैदानातून समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लावल्या जातात 16 एका गाड्याच्या मोबदल्यात. त्याला ड्रिंक्स ट्रॉली जायचं मैदानामध्ये. लगेच पाण्याची मागणी.
चला फील्ड सजून घ्या. आपण पाहू शकाल आपल्याला 3 संघ मिळाले सुपर 4चे. एक पहिला म्हणजे अमित इंजिनियर, संघ मालक आहेत सुखराज आवाठे. त्यानंतर दुसरा संघ स्वप्नील 11, संघ मालक आहेत कारगावचे स्वप्नीलजी शेलवले. आणि तिसरा संघ पाहायला मिळाला तनिष तन्मय आयुष 11, हा संघ बाला शिंगवे या संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता चौथा संघ कोणता मिळतोय पाहूया. एका बाजूला शेंडे तात्या 11 आणि दुसऱ्या बाजूला सारा 11 हा संघ पाहतोय आपण. अगदी पाहायला गेले तर 18 बॉल मध्ये टीम सारा 11 या संघाची गाडी मात्र ट्रॅफिक मध्ये अडकली आहे. आणि ती गाडी ट्रॅफिक वरून डायरेक्ट नॅशनल हायवेवर कोणता संघ घेऊन जाऊ, कोणता फलंदाज घेऊन जाईल हे पाहणं गरजेचं आहे. हा बॉल आलाय सोनू दिवेकर गोलंदाज ट्रॅकवर. पहिलाच बॉल टाकत असताना दिशा मात्र भरकटली गेली आहे आणि बॉल आलाय वाईट बॉल. सुरुवात तर टीम सारा 11 संघाकडून झाले या ओव्हरची, परंतु पावे शेवट देखील त्यांच्याकडून होतोय का. एक अवांतर धाव धावफलकावर जोडली जाईल. 17चा खतरा पाहूया कोणत्या संघाला. हा बॉल इथे चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलला उचललाय आणि स्ट्राईक केशवकडे दिल्या. पाहायला गेला बंटी हिरवे 7 बॉल आणि 6 धावेवर खेळत असताना पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला केशव 4 बॉल आणि 2 धावांवर खेळतोय. आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल आपण. थेट प्रक्षेपण केलं जात आहे ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आपल्याला क्लॅरिटी विथ क्वालिटी दाखवली जाते. पाहू शकाल काय ग्राउंडची सजावट केली जाते. डेकोरेशन देखील चांगलं केलं गेलं आहे स्टेजचा. दिनेश शेंडेच्या माध्यमातून हा फटका चांगला आहे, शतक आहे. लॉंग ऑनला त्याच्या हाताला चटका दिलाय, परंतु पाहूया आमचं हॉलेंडर सांगत असताना चौकार. बराच उशिरानंतर मात्र चौकार आलाय मैदानामध्ये. कुठेतरी या फटक्यांची गरज आहे टीम सारा 11 संघाला. 40-45चा आकडा जर का गाठला ना तर सामना पाहायला मजा येईल, कारण सारा 11 संघाची देखील गोलंदाजी चांगली आहे. पाहूया अजय शेंडे सारखा गोलंदाज या संघाकडे आहे. पाहूया कशा प्रकारे धावा लावल्या जातील सारा 11 संघाकडून. पहिला बॉल आला वाईट, दुसरा बॉल एकेरी धाव. स्ट्राईक रोटेट झाली केशव आला. त्यानंतर केशव आल्या चौकार दाखवतोय आणि पुढचा बॉल केशव साठे बॅट चिकडा एसटी रक्षक अनिल शेंडेकडून झाली चूक. आणि इथे मात्र पाहू शकाल कुठेतरी पवेलियन मध्ये माहिती आहे एक विकेट जाणं खूप गरजेचं आहे, कारण मागे 2-3 पास पण चांगले आहेत. आणि एखादा विकेट इथून जर गेला तर जेवढा आनंद फिल्डिंग करणाऱ्या टीमला होणार नाही तेवढा सारा 11 ला होईल. हा इथे फटका फाईन लेगला फेकलाय. झेल ड्रॉप बॉल साला हाताला स्पर्श करून काय फिल्डिंग आहे. जवाब चांगला प्रयत्न. एक रन महत्वाची, एक रन अडवली जाते. शेंडे 11 या संघाकडून पाहायला मिळतो आपल्याला. काय फिल्डिंग पाहायला मिळाले. दोन्ही संघाला माहिती आहे या मॅचचं महत्व. आपण एवढा मेहनत करून इथपर्यंत आलोय तर सुपर 4 मध्ये जायलाच पाहिजे. हा बॉल बॅट फक्त बॅट आणि बॅटचा स्विंग फक्त बॅट आणि बॅट फिरवली जाते. अगदी बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. काय रणनीती आहे अनिल शेंडेची. प्रत्येक बॉल लांब ठेवला जातोय, कधी उडवला जातोय, कधी लांब ठेवला जातोय, तर कधी पुढ्यात टाकून डॉट काढला जातोय. अगदी चांगले बॉल फेकत असताना फक्त 9 धावा खर्च केल्यात सोनू दिवेकर. पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे, कॅच आहे, क्षेत्ररक्षक तिथे. आता होणार नाही चूक आणि इथे विकेटचं पतन. बंटी back to the dugout. Five 25 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम सारा 11. चला सामना पुन्हा एकदा होईल सुरुवात.
भगवान गोरे, छोटा पॅकेट बडा धमाका. आणखीन एक ऑलराऊंडर टीम शेंडे तात्या 11 संघाचा. योगेश आगिवला आला, त्याच्यासाठी फील्ड सजवली जाते. इस्टर्नच्या पाठी अनिल शेंडे कॅप्टनला पाहतोय आपण फील्ड सजवत असताना. स्वतः संघ मालक सुद्धा आहेत. पाहू शकाल कशा प्रकारे मात्र खेळ केला जाईल. हा वेळेस योगेश आगिवला आणि केशव ही जोडी पाहतोय. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली. योगेशला माहिती आता बॉल शिल्लक राहिलेत फक्त 11 आणि या 11 बॉल मध्ये आपल्याला हवाई सफर दाखवावे लागतील. जर का शेंडे तात्या 11 संघाला तुम्हाला हरवायचं असेल तर तुम्हाला 50+ रन्स बनवावे लागतील. आणि चांगले बॅट्समन आहेत टीम शेंडे तात्या 11 या संघाकडे. पुन्हा एकदा फील्ड मध्ये केला जाईल बदल. आपण पाहू शकाल फाईन लेगचा थर्ड मानचा क्षेत्रफळ काढला जातोय यावेळेस योगेश साठी पुढे घेतलाय. शेवटची ओव्हर आहे शमा सभे. म्हटलं होतं आधीच योगेश हागिवला सारखा अजूनही फलंदाज येणं मैदानात बाकी आणि आल्या आल्या षटकार दाखवलाय. आणखीन एक तडाखा आणि इथे काय प्रयत्न होतं ला जवाब. सुरेश निरगुडा, जिथं कामी तिथं आम्ही. पहिले केली गोलंदाजी, आता करतोय फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण, प्रयत्न चांगला होता. इथे 2 धावा चोरल्या जातात. आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका खेचला जाईल का. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा कॅच कैलास, यावेळेस कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगली फील्ड केली जाते. पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा धाव घेणार नाहीये कारण योगेशला माहिती आहे पुढचा बॉल आपण फेस करणं गरजेचं आहे. 36 या आकड्यावर 2 विकेट पाहतोय. योगेश आगिवला अजूनही स्ट्रगल करतोय. षटकार दाखवला त्यानंतर दुहेरी धाव आल्या. पुन्हा एकदा इथं खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. एकच धाव.
हॅलो थँक्यू डेज आहे अगदी चांगली धून वाजवली गेली. आपण पाहू शकाल म्युझिक वाजवली गेली डीजे मास्टरांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम केलं जातं. आपण पाहू शकाल सारा 11 टीम बॅटिंग करत असताना 37 धावा दाबफलक लावल्या आहेत. म्हणजे येणारे 30 बॉल आणि 38 धाब्याची गरज आहे. टीम शेंडे तात्या 11 या संघाला पाहायला गेलं तर सारा 11 संघ हा जेव्हा बॅटिंग करत होता त्यावेळेस 30 बॉल मधले 14 बॉल डॉट गेलाय. म्हणजे 16 बॉल मध्ये आपण पाहू शकत 37 धावा त्यांनी मारल्या आहेत. तर पण आमचे गुणलेखक मनोजी शेंडे सर आम्हाला इथे सांगत असताना का 14 बॉल हा संघ डॉट गेलाय. आणि पाहूया आता मैदानात सलामीची जोडी रवाना झाली आहे. एका बाजूला संघाचा संघनायक कॅप्टन आणि संघ मालक देखील स्वतःच अनिल शेंडे आणि दुसऱ्या बाजूला सुरेश निरगुडा पाहतो ही सलामीची जोडी. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज अजय शेंडे दोन क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करत असताना पाहू शकाल आपण मिड विकेट आणि लॉंग ऑफला यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. जसं तसं उत्तर देत असताना जमिनीला गुदगुल्या करत बॉल जाईल सीमारेषा पार चौकार. ठीक आहे. अनिल शेंडे यावेळेस आपले इरादे स्पष्ट करत असताना डगआउट मधूनच ठेवून आलाय की काय. आधी चौकार नंतर षटकार आणि पुन्हा एकदा खवरला बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. हॅलो त्याच दरम्यान आमच्या न्यूटेज मराठी या वाहिनीचे संपादक आपण पाहू शकाल श्रद्धाजी ठोंबरे मॅडमचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील व्यासपीठावर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकाल यावेळेस हा फटका चांगला आहे दर्जेदार कलात्मक फटका दाखवला जातोय. काय बॅटिंग केली जाते क्लास दाखवला गेलाय. अनिल शेंडे यावेळेस तुटून पडला जातो मैदानामध्ये. पाहू शकाल अनिल शेंडेच्या बॅट मधून चौकार षटकाराची दिवाळी संपली तरी षटकार चौकाराची आतिषबाजी मात्र चालू आहे. अगदी फटाकडे फोडले जातात. 18 धावा दाफलक पहिल्याच ओव्हर मध्ये लावला जातात. अजूनही काही बॉल शिल्लक असतील आणि या काही बॉल मध्ये किती धावा येतील. पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र सामना खुला करत असताना अनिल शेंडेला पाहतोय. अजय शेंडेवर चढवले जाणारे हे हल्ले अगदी शेंडे ताते 11 संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून घेऊन जातात. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते कारण अनिल शेंडेला माहिती आहे आपला बॅट मध्ये ती क्षमता आहे. 19 आकड्यावर 0 विकेटच्या माध्यमातून खेळत आहे टीम शेंडे तात्या 11 संघ. एक 24 बॉल आणि आता गरज आहे 19 धाब्याची. का बॅटिंग केली जाते पहिल्याच ओव्हर मध्ये सामना खुला करत असताना पाहतोय आपण अनिल शेंडेला एका बाजूने धावांचा पाठलाग केला जातोय किल्ला लढवला जातोय अनिल शेंडेच्या माध्यमातून. दुसरी ओव्हर पिटूचा षटक कोणावर विश्वास दाखवला जातो कोणाच्या हातात मध्ये बॉल इथे दिला जातोय. पाहूया गोलंदाज ट्रॅकवर कोणता गोलंदाज येईल कोणावर विश्वास दाखवला जाईल मैदानात. शिवाजी आलाय. शिवाजीला पाहतो पेटूच्या षटकामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. अनिल शेंडेसाठी आता 3 क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करत असताना सजवले जातात. मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असं क्षेत्र सजवलं गेलंय टीम सारा 11 या संघाकडून. पाहूया पंचांच्या यावेळेस डाव्या बाजून गोलंदाज ट्रॅकवर ब्लँक स्ट्रोक शरीरावर जाऊन बॉल आदळलाय आणि इथे डॉट बॉल. बराच उशिरानंतर डॉट बॉलची सांगता केली जाते मैदानात. तब्बल पाहू शकाल 24 बॉल मध्ये बनवायचे 19. आता बॉल शिल्लक राहिले 23 आणि बनवायचे 19 धावा.
चांगली ओढ टाकावी लागेल, कमबॅक करावं लागेल, एखादा निर्णायक षटक, एखादी विकेट इथं मात्र आपल्याला विजयाच्या दिशेला पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करून देईल. मैदानामध्ये पाहू शकाल काय सामना पाहतोय, अगदी रंगतदार सामना. शिवाजी मात्र पाहतोय चांगले ओव्हर टाकत असताना. आता 4 बॉल शिल्लक राहिलेत. हे 4 बॉल जर का निर्णायक टाकले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. इथे मात्र फटका चांगला आहे, फाईन लेगला बॉल जाईल, 2 बाउन्स सीमारेषा पार, रन्स मिळतील 4, चौकार. पाहूया राहुल हिरवे आला होता, काहीतरी कान मंत्र दिलाय शिवाजीला. स्लोअर डिलिव्हरी, फसवा बॉल आणि कान मंत्र दिला होता. वा, काय लाजवाब कॅच केली जाते. पहा कुठेतरी इथे मंत्र दिला होता आणि फसवा बॉल फेकला, गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर डिलिव्हरी आणि इथे मात्र विकेटचा पतन. अनिल गेल तर आपण मॅच मध्ये शिरकाव कराल, परंतु खरा बॉल फेकून दिलाय. बॉल साला फाईन लेगला, 1 बाउन्स सीमारेषा पार. गुरुनाथ उघडे सरांचा इशारा येतोय, चौकार. हा बॉल सॉफ्ट हँडने खेळून काढलाय, डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि धावफलकर धावा 27, लॉस ऑफ 1 विकेट. येणारे 18 बॉल आणि 11 धावेची गरज आहे टीम शेंडे तात्या इलेव्हन या संघाला. तर सुरेश निरगुडेसाठी इथे सुवर्ण संधी आली. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल बीसीसी टीम चिंचवली या संघाकडनं. आणि 3 बॉल 3 षटकार आले तर 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. चला अजय शेंडे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हा फटका पहिल्याच बॉलवर तडाखा दाखवला जातोय, षटकार. अगदी पहिल्याच बॉलवर सामना खुला करत असताना पाहतोय आपण सुरेश निरगुडाला. इथे मात्र षटकार आलाय. आता गरज असेल 17 बॉल आणि 5 धावेची.
आणखीन एक बिग हिट स्टेट अँड ड्राईव्ह षटकार. मॅच फ्रेश.
तर मॅडम तर मॅचसाठी यायचे सागर कांबडी आणि सुरेश निरगुडा आपण देखील यायचे, आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे. चला लगेच जोडूया टॉस बॉक्स मध्ये सागर कांबडी आणि सुरेश निरगुडा. 2 मिनिटं थांबायचं आहे. या ठिकाणी मात्र सत्कार समारंभाकडे वळतोय. आदरणीय किशोर शेठ सोरकादे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आदरणीय किशोर शेठ सोरकादे साहेब, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर साहेब या, आपण आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. तर यापुढील सामना सुपर 4 मधील सामन्याला सुरुवात होते. पहिला सामना आपण पाहू शकाल. अमित इंजिनिअरिंग 11 विपक्ष विरुद्ध तन्मय आयुष 11 हा संघ असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. तर या ठिकाणी मात्र बघा, संघमालक अतिशय चांगलं नेतृत्व, अतिशय निश्चितच साहेबांच्या योगदानाविषयी आपण बोलायला जाऊ तेवढं कमीच आहे. कारण त्यांच्या मार्फत 104 आदिवासी जोडप्यांचा विवाह समूह सोहळा पार पडतो. त्या संघमालक अर्थातच किशोर शेठ सोरकादे यांच्याकडनं टीमला 2000चं कॅश प्राइज आलेला आहे. कर्णधाराला विनंती आहे की ते आपण कलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. या ठिकाणी मात्र बदलापूर न्यूज चॅनलच्या आदरणीय श्रद्धा ठोंबरे मॅडम, आपल्याला विनंती आहे. क्षमा असावी, कुमारी श्रद्धा ठोंबरे मॅडम यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. चला ना. आदरणीय किशोर शेठ सोरकादे, आपण त्या ठिकाणीच थांबायचं आहे. नाणेफेकी केली जाईल. पहिली सेमीफायनल 1 आपण पाहू शकाल. अमित इंजिनिअरिंग 11 विपक्ष तन्मय आयुष 11 या दोन संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकी आदरणीय किशोर शेठ सोरकादे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केली जाईल. अमित इंजिनिअरिंग 11 संघाचा संघनायक अर्थातच प्रकाश हंबीर मॅन फ्रॉम ताडवाडीचा खेळाडू आणि त्याच्या समावेश त्याच विभागातील एक आदरणीय तन्मय आयुष 11 संघाचा संघनायक अर्थातच कॅप्टन कुल अनंत गावंडा. नाणेफेकी जिंकला. या ठिकाणी अभिनंदन. अमित इंजिनिअरिंग 11 हा संघ मात्र नाणेफेकी जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करणार सुपर 4 मध्ये आपला संघ गेलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच आम्ही निश्चितच पहिल्यांदा आपण या ठिकाणी पोहोचला. संघ मालकाविषयी काय सांगशील? संघ मालक तर खूपच चांगलं आहे, भरपूर सपोर्ट करतात आम्हाला. संघ मालक अतिशय चांगला आहे, खूप सपोर्ट आहे. समोरचा संघ निश्चितच अनंता गावंडा कॅप्टन कुल म्हणून ज्याला संबोधलं जातं, निश्चितच काय रणनीती असेल? कमीत कमी रनाचा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कमीत कमी निश्चितच कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? सगळे प्लेअर चांगलेच आहे, सगळ्यांनी आपला 100% द्यायला पाहिजे. धन्यवाद. ही होते आपले अमित इंजिनिअरिंग 11 या संघाचे, ज्याने नाणेफेकी जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी नाणेफेकी हरलाय, प्रथम मात्र फलंदाजी वाट्याला आली आहे. जर तू नाणेफेकी जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही आता सुपर 4 मध्ये क्वालिफायर झालोय आणि आमचा निर्णय होता की टॉस जिंकून बॅटिंग करू आम्ही. निश्चितच जे पाहिजे होतं ते वाट्याला आलंय. निश्चितच विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना सामना 4 षटकांचा आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 4 षटकामध्ये